नमस्कार. आंतरराष्ट्रीय पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था संघटनेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक श्री देबा तांबे सर यांच्या 31व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धा। या स्पर्धेत मी कुमारी प्रबोधिनी राम पठाडे, अहमदनगरमधील आंधळा मारतो एक डोळा, आंधळा मारतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशी अवस्था आजच्या युवकांची झाली आहे। कारण 2G, 3G, 4G अशी एकावर एक आमोशने न मागता प्राप्त झाल्यामुळे झिंगाट करीत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पोस्ट शेअरिंग, चॅटिंग, मेसेज सेंडिंग अशा मोबाईल आणि सोशल मीडियाचा मोह झाला तर त्यांचा वेळ संपून जाईल आणि शिवाजी, तानाजी, संभाजी अशा शूरांचा वारसा सांगणारे आमचे युवक जेव्हा 3G, 4G, 5G असं म्हणत व्हिडिओ गेम्स आणि PUBG सारख्या मोबाईल गेम्समध्ये स्वतःचा जीव गमावून बसतात, तेव्हा आपल्याला कवितेसाठी विषय मिळतो मोबाईल इंटरनेट अतिवापर शाप की वरदान। आणि यावरून तुम्हाला आता माझा कवितेचा विषय तर समजलाच असेल। चला तर मग आपण कविता सुरू करूया। मोबाईलचे युग आले, मोबाईलचे युग आले, बालपण सारे विसरूनच गेले, बालपण सारे विसरूनच गेले, बालपण तरुण मुले मुली म्हातारे वृद्ध सारे, बालपण तरुण मुले मुली म्हातारे वृद्ध सारे मोबाईलमध्येच गुंतून गेले, मोबाईलमध्येच गुंतून गेले। म्हणतात ना लहानपणी म्हणतात पत्राद्वारे खुशाली विचारली जायची, पत्राद्वारे खुशाली विचारली जायची, टेलिफोनची रिंग वाजताच मी बोलायचीच विसरून जायची, मी बोलायचीच विसरून जायची। अलीकडेच आता स्वतःचे फोटो शेअर करण्यास स्टेटस ठेवू लागले, स्वतःचे फोटो शेअर करण्यास स्टेटस ठेवू लागले। स्टेटस ठेवण्यापायी मी माझे अस्तित्वच विसरून गेले, मी माझे अस्तित्वच विसरून गेले। फेसबुक, इंस्टाग्रामचे ॲप आले, फेसबुक, इंस्टाग्रामचे ॲप आले, पण टिकटॉक मात्र निघून गेले, टिकटॉक मात्र निघून गेले। गुगलने तर कमालच केली, अहो गुगलने तर कमालच केली, नको ती माहिती मिळू लागली, नको ती माहिती मिळू लागली। मोबाईलमुळे माणसं आपलेपणा, माणुसकी हे सारे विसरूनच गेले, मोबाईलमुळे माणसं आपलेपणा, माणुसकी हे सारे विसरूनच गेले। पाहुणे जरी घरी आले तरी मोबाईलमध्येच गुंतून गेले, तरी मोबाईलमध्येच गुंतून गेले। मोबाईलमुळे आलं कोण गेलं कोण, कोणी कोणाला बोलेनासे झाले, मोबाईलमुळे आलं कोण गेलं कोण, कोणी कोणाला बोलेनासे झाले। मोबाईलमुळे जीवन कसे जगायचे हे सारे विसरूनच गेले, हे सारे विसरूनच गेले। मोबाईलचे युग आले, मोबाईलचे युग आले। धन्यवाद।